बालकल्याण संकुलातील सुकन्येचा विवाह संस्थेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न। जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल कोल्हापूर अंतर्गत कलशवसी डॉक्टर अहिल्यादेवी श दाभोळकर महिला आधारगृह येथे लहानपणापासून संगोपन झालेल्या सुकन्या कुमारी पूजा हिचा विवाह चिरंजीव विश्वजित राहणार खानापूर यांच्याशी मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संस्थेच्या प्रांगणात आनंदात पार पडला। या विवाहप्रसंगी पालकत्व संस्थेचे हितचिंतक म्हणून शिल्पा विश्वास पाटील, महिला व बालविकास अधिकारी सातारा, तसेच विश्वास शामराव पाटील, उपवृत्त संपादक दैनिक लोकमत कोल्हापूर यांनी कन्यादानाची भूमिका पार पाडली। साखरपुडा श्री व सौ उज्ज्वला शरद गोजारे यांच्या हस्ते तर मुहूर्तमेढ समारंभ श्री व सौ पूनम प्रदीप कुंभार, पोलीस हवालदार शिरोळ यांच्या हस्ते पार पडला। या विवाहासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संस्था व व्यावसायिकांनी मोलाचं सहकार्य केलं। भव्य मंडप, विद्युत रोषणाई, स्टेज डेकोरेशन, वधूवरांसाठी कपडे, संसार उपयोगी साहित्य, फर्निचर, घरगुती उपकरणं, दागिने, मेकअप साहित्य, विवाह पत्रिका, प्रवासी बॅग, ब्लँकेट, स्टील साहित्य आदी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मोफत पोलीस बँड उपलब्ध करून देण्यात आला। या मंगल प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते व त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले। व्ही पाटील, संस्था उपाध्यक्ष पद्मजा तिवले, मानद कार्यवाह सुरेश शिरफळकर, विश्वस्त आदी मान्यवरांसह जिल्हाधिकारी तथा संस्थाध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक तथा संस्था कार्याध्यक्ष योगेश कुमार गुप्ता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वायंगडे यांचीही उपस्थिती लाभली। या विवाहासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था हितचिंतकांचं संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। आज आपल्या कोल्हापूर मधील मंगळवार पेठेतील शासकीय बाल अनुरक्षण गृहामध्ये विश्वजित आणि पूजा यांचा शुभ विवाह सोहळा आता इथे पार पडलेला आहे। पूजा ही आपली बाल अनुरक्षण गृहामधली विद्यार्थिनी जिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि विश्वजित आता ST मध्ये कामाला आहे। आणि मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी मी फील्ड विजिटमध्ये जे PMFME मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचं एक सक्सेसफुल त्यांचा बेकरी प्रोडक्टचा त्यांनी जो काही उद्योग सुरू केलेला होता तो पाहण्यासाठी योगायोगाने गेलेलो होतो। आणि नंतर त्यावेळी मला वाटले नव्हते की त्याच घरामधील एक नवरदेव आहे तो आम्हाला पूजासाठी मिळेल। तर योगायोगाने हा विवाह जुळून आला आणि आपल्या बाल संकुलामधला हा 75वा विवाह होता। तर हा खूप उत्साहाने हा विवाह सोहळा साजरा झालेला आहे। दरवर्षी अशा पद्धतीचा विवाह सोहळा बाल संकुलामध्ये साजरा होतो। त्यामध्ये आमची पूर्ण टीम खूप एफर्ट्स घेते आणि जे दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे शक्य होतं। या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीचा विवाह सोहळा साजरा झालेला आहे। यासोबतच काही वेळा सोशल मीडियावरती विवाहाबाबत जे चुकीची माहिती येते त्याबाबतही मी अवगत करतो, त्याबाबत आम्ही वेगळ्यानेही कळवू। तर या विवाह सोहळ्यामध्ये या नवदाम्पत्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या विवाह सोहळ्याला हजर राहिलेल्या सर्व मंडळींना आणि बालसंकुलाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करून यापुढे अशा पद्धतीचंच काम बालसंकुलाकडून केलं जाईल हे आश्वासित करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।